पहिलं तर सगळ्यांनी हे व्हिडिओ बघा। एस्ट्रो लोकल वाले बिल्कुल जेन्युइन है, डिस्क्रिप्शन में मैंने लिंक दे दिया है। नहीं यकीन होता तो आप 20 रुपए देके भाई चैट कर लो। झालं बघून। तर हे व्हिडिओ बघून मला जरासा विश्वास आलता की नाही का एवढे मोठे लोक खोटं कसं म्हणतील म्हणून। तर मी खरंच हा ॲप डाउनलोड केला आणि 20 रुपये नाही, त्या लोकांनी मला 23 रुपये मागितले। तर त्या 23 रुपयामध्ये पुढं काय काय झालं आता बघा। सो गाईज, भारती मॅमचा हा मी व्हिडिओ बघितला होता, त्याच्यावर विश्वास करून मी खरंच हा ॲप डाउनलोड केला होता। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मोबाईल नंबर व्हेरीफाय करून OTP वगैरे घेऊन सगळं मी प्रोसेस पूर्ण केली। सगळं झाल्यानंतर मग काय ह्याच्यामध्ये क्लाइम म्हणून 80 रुपये दाखवले। मला वाटलं बाबा मला तर पैसे आले, कशाचे पैसे येतात, ह्या लोकांनी मला पैसे मागितले। ही व्हिडिओमध्ये तर 20 रुपये सांगितलं होतं, पण ह्या लोकांनी 23 पॉईंट काहीतरी 60 घेतले आणि मग ते फोनपेवरून मी करून टाकले सक्सेसफुल। पेमेंट वगैरे तर झाली माझी। आता बारी कशाची, तर आपल्याला बघायचं आहे कोण आपल्याशी खरं बोलतो की नाही। तर परत ॲपवरती आल्यानंतर मला खूप सारे ज्योतिष इथं दिसले। मग त्याच्यामधून मी हे फर्स्टवाले जे ॲस्ट्रो काय आहे ना त्याला मी सिलेक्ट केलं आणि नाव वगैरे टाकून मी आपली बर्थ डेट वगैरे टाकून सगळं फायनल केलं। ह्या बाबाला सिलेक्ट केलं तर हे तर म्हणतोय की 10 मिनटं वेट करा, आता माझ्यापाशी वेळ नाही म्हणून मी नोटिफिकेशन दिलेलं आहे मला। मग मी दुसरे ज्योतिष सर्च केले तर दुसरे खूप सारे ह्याच्यामध्ये नावं दिसत होते मला, पण असं काय वाटत नव्हतं। बघा ना आता इथं किती जण दिसतात ते, पण एज त्यांचं बघा, 14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे। म्हणजे हे काय लहानपणापासून काय हे शिकत होते का? इथूनच कळते किती फेक ॲप आहे हा। नंतर हा कोणता ढोमकावळा आहे तर संदीप म्हणून हे आलं ऑनलाईन आणि ह्याच्यासोबत मग मी चॅट केली तर चॅट पूर्ण स्क्रीन रेकॉर्डमध्ये ब्लँक झालेली आहे, दिसते तुम्हाला। तर असं फेक चॅट ह्या लोकांनी केली आहे माझ्यासोबत। मी त्याला विचारलं की सर तुम्ही ज्योतिष आहे तर माझ्याबद्दल काहीतरी सांगा, मी माझी बर्थ डेट वगैरे सगळं दिलेली आहे तुम्हाला। तर तो डायरेक्ट मला काय म्हणतो ह्या चॅटमध्ये मला नाही येत, मला काय कळत नाही त्याबद्दल, तुम्ही कोण आहेत, कसे आहात, फालतूच्याच गोष्टी करू लागला। म्हणजे कसली भंगार ॲप आहे, साले चुतिया लोक असं गरिबांना छळतात आणि पैसे घेऊन नाही का एखादा त्रस्त झालेला माणूस कुठंतरी आपलं मार्ग शोधायचा प्रयत्न करतो ना। तर असंच कोण ना कोण भविष्य बघावं, काय झालं म्हणून बघावं म्हणून विचार करतं आणि हे लोक असं लुटतात चाले। मग मी त्यांनी डिस्कनेक्ट केली बरं का, डिस्कनेक्टचं आल्यानंतर डिस्कनेक्ट केलं चॅट ॲटोमॅटिक। मी म्हटलं तुम्ही कशाला या ॲपमध्ये आहेत मग, तर लगेच डिस्कनेक्ट केली आहे त्यांनी। मी कोणता ज्योतिष नाही असं तसं म्हणून त्यानं स्वतःच चॅट डिलीट केली। नंतर मग मी दुसऱ्या ज्योतिषला ट्राय करायचा प्रयत्न केला तर ते लोक डायरेक्ट मला 200 आणि 100 रुपये चार्ज असं लावत होते। म्हणजे पहिलेचे जे पैसे भरले फ्री चॅट ते गेले असेच बोंब मारत आणि आता ह्यांना 200 आणि 100 रुपये असं द्या चॅट करायला। आणि ह्यांची एज तर बघा, 14 इयर्स एक्सपिरियन्स दाखवतात यात आई घाले साले। तर मित्रांनो मला फक्त एवढं सांगायचं आहे की जशी मी फसले तसं तुम्ही ह्या सगळ्या चक्करमध्ये फसू नका प्लीज। हे सगळे साले फालतूगिरीचे ॲप आहेत, नुसतं गरिबांना छळायचं ॲप आहे। एखादा माणूस त्रस्त झाले म्हणून कुठंतरी समाधान काढावं म्हणून असल्या झाशामध्ये फसतो, सगळे तिथं ना चुतिया लोक बसलेली आहेत। तर प्लीज गाईज बी केअरफुल अँड बी अलर्ट, असल्या चोचल्यामध्ये फसूच नका।